मुलं घाबरलीत तर त्याला म्हणलं मी घाबरू नका अजिबात, मी तुमच्या बरोबर आहे. सोमा सोमा काय नाही होत तुला, थांब सोमा दुसरं थांब. तसंच आहे एक जर मग आम्ही पण आवाज आला कसला तरी. हा आज आम्ही करणार आहे घरामध्ये एक हॉरर चॅलेंज. बाहेर पाऊस पडतोय आणि लाईट गेलेली, मग ही संधी साधून आम्ही ठरवलं की एक हॉरर चॅलेंज करायचंय. तर चला तुम्हाला दाखवतो हॉरर चॅलेंज काय आहे ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कॅन्डल, मेणबत्ती, काळे पेटी या आतमध्ये, इकडे या, बसा खाली, बसा खाली, बसा. मुलं घाबरलीत तर त्याला म्हणलं मी घाबरू नका अजिबात, मी तुमच्या बरोबर आहे. म्हणून तर तू घाबरलंय. आपण कॅन्डल पेटून घेऊ आता. साईडनी अरे ते काडीनी कर की वाकडी कशाला कधी पाऊस किती चाललाय ते दाखव खिडकीतनं. काय शूट करू दिसतंय का ते? जाम दे. टॉर्च करते बंद आता ते कॅन्डलचं पडेल. कोणता चॅलेंज तुमच्या लक्षात आलाय का? कोणचा आहे? तुमच्या लक्षात आलाय का? कोणचा आहे का? नाही टॉर्च बंद करा, फ्लॅशलाईट बंद करा, धर ना एक बूट बंद कर फ्लॅशलाईट, फ्लॅशलाईट बंद कर. लाईट बंद करू. पडे नाही बघ. की मग पुढे बघ. बस. थोडं माझ्याकडे फिर थोडस. बस पुढे बघ. ब्लड मेरी, वापस. ब्लड मेरी आर यू है, ब्लड मेरी आर यू है, ब्लड मेरी आर यू है. सोमा ट्राय करून बघ ना आता, नाही कारण ब्लड मेरीला मी आवडत नाही वाटतं. सोमा 3 वेळा, एकदा सोमा ट्राय करून बघ. सोमा मी आवडत नसेल ब्लड मेरीला कदाचित. काय बोलायचंय? ब्लड मेरी आर यू हिअर. श्री स्वामी समर्थ जय हे बघा, स्वामी घाबरला आत्ताच. समर्थ. आताच घाबरलाय. मी घाबरत नाही. करे मेरी आय एम हिअर. ब्लड मेरी खरंच घेऊन जाईल ना तुला. आय एम हिअर नाही. नो आय एम नॉट हिअर. घाबरलेला आहे सोमा, म्हणून सोमाची थोडी बोबडी वळली. तो हेअर बनायच्या नादात आय एम हिअर म्हणतोय. आर यू हिअर म्हणायचं. ब्लडी मॅरी आर यू हिअर. नाचतोय का तू? शांत उभा राखी स्थिर. ब्लडी मॅरी आर यू हिअर. नाचते का नाचतोय? थांब. अरे म्हण चल. थांबा 2 मिनिट थांब. अरे यार. परत म्हण, नीट म्हण, नीट म्हण, सांडू नको दे. वाचतय. म्हण. म्हणून सांगितलं ते वर कर. ब्लडी मॅरी आर यू हिअर. ब्लडी मॅरी आर यू हिअर. ब्लडी मॅरी आर यू हिअर. धर चल. दोघांचं झालेलं आहे. वाचतय. आता आमच्या दोघांचं झालंय. आता ह्याचा टर्न आहे. हे दे रे सोमा त्याच्याकडे. मी कामात आहे मला. नाही. नाही अरे मित्र आहे. अरे आले.
भैया डर गए, भैया डर गए। काय वाटतं तुला येत नाही चक्कर येते ती. पोजेस झाला तू ए, तुम्हाला सांगतो मी असला ऐक करताय तर माहित नाही आता हॉरर मुव्हीज मध्ये दाखवतात काय दाखवतात पण हे काय खरं नाही वाटत आम्हाला तर आम्ही तर भोळे आपले सगळे कशाला पण समोर तुझ्याकडे काय आहे का हॉरर किस्सा आहे का तुझा हॉरर किस्सा सांग एक दिवस अरे एवढं नको फ्लॅश सांग मला काय. हे बघा मला किती हा डोकं दुखाय लागलं फ्लॅश. काय ब्लड मेरेचा काही नाही का तुम्हाला जर रस्त्यावर पैसे सापडले तर अरे काय राव सोमाने सांडवलंय सगळं मेन हे असं कुठं असते सोमा काय होते सोमाला काहीतरी होते थांबा सोमाला चक्कर येते सोमा सोमा काय नाही होत तुला थांब एकदा माझं हे पा लाईट गेलेली पण तुम्ही माझा एकदा स्टडी टेबल बघून घ्या तुम्हाला नाईट हाऊस टूर टूर देऊ का आमच्या घराचा म्हणजे चोरी करायला हे बघा इकडे काही मोटिवेशन आहे. मोटिवेशन आहे सॉंग त्यात 1 वाजता. हा ना हा. पण ते मोटिवेशन गरजेचं आहे रे नाहीतर 2 वाजता उठेल मी ते मोटिवेशन नाही घेतलं तर लाईट आली अरे ब्लड मेरे तर आहे रात्रीचा सगळे झोपलेले असतात पण हा जागा असतो हे खरं हा ना तुझ्याशी घाबरलो ना हा आला आणि दरवाजा वाजून बसला काहीतरी खटकूट 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 मी किती घाबरलो तेच म्हणू त्या दरवाजा बंद करून घेत जा बरं का आपला त्या दिवशी पण कोणतरी आलं नाही तर म्हणून मला पॅक करायला लागतं येऊन तुम्हाला त्या दिवशी काय झालं आम्ही झोपलो होतो आणि समय थोडं या पिंक करू आपण यापी गप्पा मारून रे यापी आम्ही त्या दिवशी झोपलो होतो नाही का त्यांच्याबरोबर थोडा तर झालं असं. त्या दिवशी काय झालं परवा आम्ही झोपलो होतो नाही का परवा तारीख काय होती 4 तास ना नाही रात्री डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं झोपलो होतो 4 तास रोज काय? झोपतोय आम्ही रोज झोपतोय 4 तास नाही किती काय 4 तास काय 4 तारीख. तारीख होती हा काय बोलतोस 4 डेट होती नाही का त्या दिवशी हा 4 जुलै. 4 जुलै होती झोपलो होतो मी सोमा झोपायला गेला होतो मी मोबाईल खेळत होतो आणि 4 वाजलेले. 4 नव्हते वाजले भाऊ 3 वाजले होते मी 2:30 वाजून गेलते 2:45 झाले असतील हा आणि मी झोपायला गेलो तर मला आवाज आला एकदम नाही का बाहेरून कसला कायचा आवाज येतोय याचा आपला दरवाजाचा आपला सेफ्टी डोर आहे ना आमचं जिन्याखालचं त्याचा आवाज आला मग मला वाटलं अंकल असतील सोमाचे पप्पा ते बाहेर गेले होते लग्नाला अकोल्याला मग वाटलं ते आले असतील पुढं काय सगळं सांगितलं आणि मग काय झालं मला वाटलं ते असेल मग 10-15 मिनिटं गेले परत आवाज आला मग मला डाऊट यायला लागला कोण आहे काय आहे, कसं काय कोण होतं मला काही कळलंच नाही मला झोपच लागत नव्हती मी त्या दिवशी ना 5च्या नंतर झोपलो मी 2 तास जागत होतो घाबरत आमच्या बेडरूमचा दरवाजा पण उघडा होता मी जरा घाबरत उठलो मी डोळे जरी उघडले तरी मला भीती वाटत होती तरी मी उठलो दरवाजा बंद केला लॉक करून घेतला आणि झोपलो परत आवाज आला 2-3 वेळा दरवाजाचा परत तिथं कांदे टाकलेत त्या कांद्यांचा खुसफुस नाही का असा आवाज येत कांदे नाही काय का कांदे खाल्ले. पळवायला आलता काय माहिती कांदे हलावताना आवाज आला परत आमच्या दरवाजाच्या जवळ कोणतरी आला त्याचा आवाज आला म्हणलं हेच असणार आहे दादा हेच असते बाहेरचं ते तो काय करतो राऊंड मारत असतो एक रात्रीचा सगळे नीट झोपल्यात का सगळे सुखरूप असतात त्याला बघण्यासाठी सिक्युरिटी पर्पज. मग बाहेर ते रात्री काय झालं काय माहित नाही आणि अचानक आहे ना मग आहे ना काठीचा आवाज यायला लागला कोणतरी काठी ठोकते खाली नाही का अशी एवढं रात्री कोण काय काम करते माहित नाही काय नाही पण एवढं पाठवायला आली होती आणि कोणतरी काठी ठोकते ठाक 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 मग मम्मी आली बाहेर मम्मी म्हणली काय चाललंय रे किती वाजता तेव्हा नाही का ती पाठ आपण जागी होती त्यानंतर मग जाग होती मुंडी नाही का आली बाहेर आणि म्हणली काठीचा आवाज येतोय बाहेर तुम्ही काय जागे एवढा दिवस हे एवढा रात्रभर डिप्रेशन मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. तर ही झोपली होती पण मी जागवर राहिलो होतो मम्मी म्हणली काय जागा आहे झोपून घ्यायचं असं तसं म्हणलं अरे असं असं झालं मग म्हणली अरे मला पण आवाज आला कसा कोणतरी- काठीचा आवाज आला असं मग पण माहित नव्हतं कोण आहे काय नाही त्याच्या अगोदरच आहे ना अशी 2-3 माणसं आहेत ना आमच्या रोडने अशी पळत गेली होती
आवाज आलता. हा पळत जातानी पाटाचा. आता काय भीतीचं वातावरण पसरलंय सगळीकडं. पण तुम्हाला पण मी तेच सांगल की काळजी घ्या स्वतःची, स्वतःच्या कुटुंबाची. रात्री लवकर सगळं झोपत जावा. check करून झोपा. रात्री सगळं चेक करून झोपा. दरवाजे वगैरे तुम्ही सेफ्टी डोअर नीट लावलाय का नाही, लॉक एक्स्ट्रा लॉक असेल तर ते आतून लॉक करा. तुमचं सेफ्टी डोअर, तुमचा मेन डोअर. पाठीमागचे दरवाजे असतात काही घरांना, किचनचा असतो, एखादा दुसरा एक्झिट डोअर असतो. खिडक्या वगैरे सगळं बंद करून झोपत जावं, कारण काही सांगता येत नाही काय होईल. भूतांपेक्षा भीती ही माणसांचीच माणसाला आहे. कारण कोण पण कधी पण येऊन तुमच्या घरावर हल्ला करण, चोरी करण, दरोडा टाकन. तर आमची झालं असं काही आठवड्यापूर्वी ना, एक म्हातारी बाई आहे ना इथं राहत होती आमच्या गावात. तर तिच्यावर पाळती ठेवून आहे ना कुणीतरी तिचा आहे ना हे केलं, तिच्यावर गेम केला. सोनं तिचं झालं कसं, तिच्या अंगावर होतं सोनं. किती- मग त्यांच्यातलेच किती लोक तोळे? असतील 15-16 तोळे होते तिच्या अंगावरती. मग त्याच्याच याच्यातले एक्झॅक्ट आमच्याकडे काय एवढं इन्फॉर्मेशन नाही, Approx. पण तेच आता तिथल्या लोकांनी सांगितले असेल तसं जवळच्या. तर म्हणलं 15-16 तोळ होतं म्हातारीच्या अंगावर काहीतरी. आणि म्हातारी अशीच फिरायला वगैरे बाहेर यायची नाही का. पण त्या दिवशी म्हातारीला यायला लेट झालं, म्हणून लोक घरात गेले तिला बघायला नाही का संध्याकाळचं. तर तिला ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना सापडली तिथं शेजारच्यांना. ते सगळे घाबरले. मग त्या अक्षरशः त्या म्हातारीचा आहे ना गळा चिरला होता. परत जे कानात त्याच्या मोठा असतं ते कानातलं घातलं, तर ते काढण्यासाठी ना कान तोडला होता पर त्या लोकांनी. आणि ते नंतर थोडेफार चौकशी केल्याच्या नंतर कळालं की ती म्हातारीच्या बरोबर जे असं काय घडलंय, गळा चिरला म्हातारीचा, कोणी मारलंय, परत तिचं सोनं वगैरे हिसकून नेलंय, तिच्याच परिचयातले होते. मग कोणतरी तिच्यावर लक्ष ठेवून होतं. तिच्या जवळ गेले, तिच्याबरोबर बोलले बिल्ले असतील, बसले असतील. आणि बरोबर दुपारची वेळ साधून आमची तर ना सगळं सामसूम असतं. म्हणजे दुपारी बऱ्याच ठिकाणी असतं, मेट्रो सिटीमध्ये नसतं, पण गावाकडच्या ठिकाणी काय होतं सगळं सामसूम असतं. आणि मग कळत नाही कोण बाजूला आहे काय आहे. कारण पुणेकरांना झोपी किती प्रिय माहिती ना. दुपारची. पुणेकर दुपारची झोप एकदम निवांत गोड झोप, साखर झोप असते म्हणतात ना काही काहींची. पाटाची असती, परत आमची दुपारची पण असती. आमची तर पण वातावरण तसंच आहे. एक जर मग आम्ही पण आवाज आला दुपारचा. कसला तरी हा चमचाचा पडलेला. होय. भाई कसला आवाज येतोय? दादा असो तो ते तुम्हाला सांगतो ना, आम्हाला त्याची परत आमच्या घरात तर भीती वाटते, पण आम्हाला तीच भीती वाटते कधी कधी. अचानक कधीतरी जोडलाच कोतो सगळ्यांना. त्या दिवशी पण दरवाजा जवळ आला आणि घाबरून गेला. मी एवढा घाबरलो. म्हणून दुपारचं पण तुम्ही कोण अनोळखी आलं तुमच्या दारात नाही का, तरी पण हे करा तुम्ही. अजिबात कुणाला अननोन माणसांना ना घरात आहे ना घेऊच नका. पैसे मागत असतील, आम्ही अनाथ आश्रमातून आलोय, आम्ही वृद्ध आश्रमातून आलोय, एवढी मदत करा, तेवढी मदत करा, काही गरज नाहीये. आपण जेवढे आपलं चांगलं पण नाही चांगल्या ठिकाणी दाखवायचं असल्या लोकांसाठी नाही दाखवायचं. ते एकदम पाळतेव ठेवून काम करतात. आमच्या 2-3 घटना तशा घडलेल्या आहेत. आमच्या बरोबर 2-3 घटना घडल्या. 2 बाई तर चालत्या डायरेक्ट घरात शिरल्या होत्या काय न विचारता. कोण नव्हतं तेव्हा? कोण नव्हतं. नशीब मम्मीने ते कसं हँडल केलं, आम्ही तर घरात नव्हतो. नाहीतर काहीतरी, पण आमची मम्मी लय ब्रेव आहे त्याच्यामुळं काय तिने तिचं हँडल केलं. परत ती बाई आलती, मग दुसऱ्या वेळेला मग खडचावून सांगितलं, तेव्हा ती घाबरली. त्यानंतर ती आता किती महिने झाले असेल आलीच नाही ती, नाही का. असे 2-3 माणसं पण येऊन गेलेत आमच्या वेळी इथं. मग तेवढं सांगेल काय नाही. आणि असलं काय असतं ते सगळं खोटं असतं. मुलं बघण्यासाठी आवडतात तुम्हाला असले व्हिडिओ, चांगलं आहे ते, एंटरटेनमेंट पर्पजनी घ्या असले व्हिडिओ काय असतील त्या हॉरर त्या मूवीज वगैरे. रिअल लाईफ मध्ये काय काय गोष्टी खऱ्या घडतात, पण हे असं काय असतं ना त्याला घाबरून जायची गरज नाहीये. तर व्हिडिओ हा यासाठीच होता आजचा, अवेअरनेससाठी आणि परत एक छोटासा एंटरटेनमेंट तुमच्यासाठी. लाईट गेली तर आम्ही म्हटलं त्या ऑपॉर्च्युनिटीचा काहीतरी फायदा करून घेऊ. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आम्ही काय दिलेलं ज्ञान जे असेल ते ज्ञान नाही दिलं म्हणजे एक हे सांगितलंय तुम्हाला, सूचना दिलेलं आहे. सूचना तेच ते काहीतरी सांगितलंय आपण थोड्या चांगल्या गोष्टी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून कशावर व्हिडिओ बनवायचे आहेत ते सांगा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये. तर चला आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.